मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल, ज्यामध्ये आम्ही लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ट्रेनिंग्समध्ये, वर्कशॉपमध्ये ज्या गोष्टी आम्ही त्यांच्या व्यवसाय आणि वैयक्तिक लाईफ हे ग्रेट कसं व्हावं, सुरळीत कसं व्हावं यासाठी जे शिकवत असतो, त्यामधले काही पार्ट्स तुमच्याशी शेअर करत असतो. उद्देश हाच आहे की आपण सगळेजण आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरी येऊ शकला नाही, तरी आपल्या लाईफमध्ये आमच्यातर्फे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता यावं. म्हणूनच तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्यांना, तुमच्या मित्रमंडळींना जे व्यापार करतात किंवा उद्योग करू इच्छितात त्या प्रत्येकाला हे व्हिडिओ पाठवत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी बोलणार आहे चांगलं कर्ज वर्सेस वाईट कर्ज, गुड डेप्ट वर्सेस बॅड डेप्ट. पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण हा विषय घेऊया की मध्यमवर्गीयांचा एक ट्रॅप असतो किंवा बऱ्याच जणांचा एक ट्रॅप असतो. त्यांना असं वाटतं कर्ज मिळणं किंवा कर्ज घेणं ही माझ्यासाठी असलेली एक फॅसिलिटी आहे आणि माझा तो हक्क आहे. मला अवेलेबल असेल, मला कुठून तरी बँकेने फोन आला, बँकेने मला जर कळवलं की यू आर एलिजिबल फॉर दिस लोन, तर तो माझा अधिकार आहे. मित्रांनो, इथेच सगळेजण फसत असतात. कारण एक लक्षात घ्या, जर समजा मला एखादी गोष्ट विकायची असेल आणि मी तुम्हाला फोन करून सांगितलं की माझ्याकडे ही वस्तू विक्रीला आहे, तुम्ही ती घेता का, आणि तुम्ही जर त्याला अधिकार समजत असाल की समोरच्यानी फोन केला म्हणजे माझ्यासाठी प्रिव्हिलेज आहे, तर तुम्ही मला जी पाहिजे ती वस्तू विकत घ्याल. त्याच्यामध्ये माझा ऑफकोर्स फायदा आहे, कारण मी ती वस्तू विकतोय आणि ती प्रॉफिटसाठी विकतोय. मित्रांनो, वित्तीय ज्या संस्था निर्माण झाल्या, ज्या संरचना करण्यात आली, त्यामध्ये पैसे देऊन पैशावर पैसे कमवणे हाच मूळ उद्देश आहे त्याचा. आणि कर्जाची मानसिकता अशी निर्माण केली गेली की समजा तुमच्याकडे आज एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पैसे नसतील, पण तुम्हाला ती विकत घ्यायचं क्रेविंग आहे किंवा त्याचं तुमच्या अति इच्छा आहे आतमधून, तर तुम्ही पुढचे 5-10 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं ठराविक अर्निंग तुम्ही त्या वित्तीय संस्थेला बांधून देता किंवा तुम्ही स्वतः बांधले जाता आणि ती वस्तू तुमच्या घरात आणता. आता याला बरेचसे जण काउंटर करत असताना म्हणतात, याचा अर्थ मग आम्ही वस्तू काय एकदम ओल्ड एजमध्ये घ्यायच्या का, आत्ता घ्यायच्या नाहीत का? काही हरकत नाही, घ्यायला हरकत नाही, पण मग कर्जाचे प्रकार समजून घ्या. कर्जाचे 2 प्रकार असतात मित्रांनो, एक चांगलं कर्ज आणि एक वाईट कर्ज. तर प्रॉब्लेम आहे की आपला नॉर्मल व्यक्ती, ज्याला आपण मध्यमवर्गीय क्लासमध्ये बोलतो, तो नेहमी बॅड डेप्टमध्ये अडकतो, तो वाईट कर्जात अडकतो. आता वाईट कर्ज म्हणजे काय? तर से फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं 2 लाखाचा टी व्ही विकत घेतला आणि तो कर्जावर घेतला, तर बाय द टाईम तुम्ही त्याचे इन्स्टॉलमेंट्स फेडता, त्या टी व्हीची किंमत ऑलरेडी कमी झालेली असते आणि तुम्ही व्याजासकट खूप जास्त पैसे भरलेले असतात. म्हणजे वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त तुम्ही पैसे भरलेले असतात, पण वस्तू मात्र तुम्ही ज्यावेळेस पूर्ण पैसे फेडलेले असतात त्यावेळेस कदाचित 1/4 किमतीची झालेली असते. म्हणजे तुम्ही जी वस्तू विकत घेतली त्याची किंमत 1/4 केली, मात्र त्याच्यापेक्षा जी मूळ किंमत आहे त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही भरले. हा जो मधला गॅप आहे, हा एक तर व्यापाऱ्याकडे गेला आणि बँकेकडे गेला. काम मात्र कोणी केलं? तुम्ही केलं त्यासाठी. मित्रांनो, हे लक्षात यायला हवं की बॅड डेप्ट किंवा वाईट कर्ज म्हणजे तुम्ही अशा गोष्टीसाठी कर्ज घेता ज्या गोष्टीची किंमत कमी होणार आहे, तुमच्या फेवरमध्ये नाही आहे, मात्र तुम्ही जास्त पैसे भरताय. वेळेस एखादी प्रॉपर्टी घेण्याकरता किंवा एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवण्याकरता, बिझनेससाठी तुम्ही जर कर्ज घेतलं आणि बाय द टाईम यू रिटर्न द मनी, त्या गुंतवणुकीची किंमत जर तुम्ही घेतलेल्या पैशापेक्षा जास्त झालेली असेल, तर त्याला आपण चांगलं कर्ज म्हणूया. हे चांगलं कर्ज घेणं हे तुमच्या फेवरमध्ये. सुरुवातीला तुम्ही फार वाईट कर्ज घेण्याच्या मागे लागायला नको, म्हणजे वाईट कर्जाच्या प्रकारामध्ये अडकायला नको, म्हणजे लक्झुरी आयटमच्या मागे लागायचं नाही. टी व्ही किंवा फ्रीज किंवा गाडी, फर्निचर, मोठं घर, फॉरेन ट्रिप्स, या सगळ्या गोष्टीसाठी जर तुम्ही कर्ज घ्याल तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे जास्त भरावे लागतील, वस्तूची किंमत मात्र कमी होत राहील. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात होतं काय की आपला ज्यावेळेस जबाबदारी कमी असतात त्यावेळेस बरेचसे तरुण तरुणी त्यांचा कमाईचा पोर्शन हा बँकेला किंवा वित्तीय संस्थेला बांधून टाकतात, कारण त्यांना असं वाटत असतं हा पैसा अवेलेबल आहे. गुंतवणुकी करत नाहीत ते त्याला चांगला मल्टिप्लिकेशनमध्ये टाकत नाहीत, किंवा कर्ज घेतलं तरी त्याच्यामध्ये
अशी गोष्टी निर्माण नाही करत ज्याची किंमत वाढत जाईल. आणि मग होतं काय, ही एक ट्रॅप आहे, हा एक सायकल आहे. तुम्ही एकदा त्या कर्जामध्ये अडकला की तुम्हाला मग सतत कर्ज घ्यावे लागतात आणि ही भूक भागत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही चांगलं कर्ज घेताय का वाईट कर्ज घेताय हा प्रश्न स्वतःला विचारा. मी घेत असलेल्या वस्तूची किंमत वाढणार आहे की ती वस्तू कमी किमतीची होणार आहे याचा विचार करा आणि मगच कर्ज घ्या सुरुवातीला. आणि एकदा तुमच्याकडे सरप्लस अमाऊंट बिल्ड व्हायला लागली की मग तुम्हाला थोडीफार रिस्क घेऊन वाईट कर्ज पण घेऊ शकता मित्रांनो. पण तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवं की तुम्ही कर्ज घेत असताना कर्जाचा प्रकार तुम्ही नीट समजून घ्या. कारण कुठलीही वित्तीय संस्था तुम्ही कर्ज कुठल्या कशासाठी घेताय आणि का घेताय हे विचारणार नाही. त्यांना फक्त रिटर्न्स आणि त्याच्यावरचं व्याज यामध्ये इंटरेस्ट असतो आणि तो साहजिक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी यासाठी केला की आज मला माझ्या पार्टिसिपंट्समध्ये, त्यांच्या कुटुंबियांमध्ये कर्ज घेण्याची मानसिकता दिसते, कर्ज घेऊन वस्तू विकत घेण्याची मानसिकता दिसते आणि कमाईचा कितीतरी पोर्शन हा त्या वित्तीय संस्थेला देण्याची मानसिकता दिसते. त्यामुळे माझं तुम्हाला इन्व्हिटेशन हे आहे की सुरुवातीला चांगल्या कर्ज घ्या, ज्याच्यातून तुमची प्रॉपर्टी बिल्ड होईल, तुमच्या ॲसेट्स बिल्ड होतील. मग तुम्हाला आपोआप एकदा इन्कम सुरू झालं त्यातूनही की तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज उरणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.